निवडणुकीच्या तारखा ज्या आहेत त्या जवळ आल्या आहेत आणि विरोधकाकडून विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर अनेक टीका केल्या जातात. आपल्यासोबत बोलण्यासाठी शायना यांची आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नक्की काय सांगाल? एक संजय राऊतांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यांनी त्यामध्ये असं म्हटलंय की भाजप हे कमाटीपुरात उभे राहावे. बघा, उद्धव ठाकरे आणि उबाटा सेनाचं काय आहे ऑफिशियल स्टेटमेंट ते नक्कीच तुम्ही सांगा. जेव्हा संजय राऊत सकाळी सकाळी बडबड करतात, त्यांनी सुपारी घेतलं का की उबाटा सेनाला संपवायचं हे मी ठरवलं? हे ऐका. भाजपला कोणीही चालतं. भाजप कामाटीपुरामधून उभे राहतात. भाजप कामाटीपुरामधून उभे राहतात. पुढे या. जगाला मुंबईचा महाराष्ट्र विषय. आता जेव्हा ते म्हणतात की कमाटीपुरामध्ये उभं आहे धंद्यासाठी, आम्हाला माहिती आहे की धंदा कोण करतात आणि कुठे करतात. ते कदाचित मातृश्रीची विशेषता आहे. परंतु जेव्हा एक सडकछाप व्यक्ती एक सडकछाप प्रतिक्रिया देतात आणि लोकांना इतकी वाईट वाटलं, कारण कमाटीपुरामध्ये सभ्य लोक पण राहतात, असं लोक पण राहतात ज्यांनी इतकी संघर्ष केलं. व्यापारी असो, साऊथ इंडियन कम्युनिटी असो, जैन समाज असो, आमचे स्थानिक मराठी माणूस असो, आणि तिथे तुम्ही धंद्याचा उल्लेख केलं आणि असं की इतकी डेस्परेशन आहे तुम्हाला, तर नक्कीच उतरून बघा की कमाटीपुरामध्ये एक स्मॉल सेक्शन आहे रेड लाईट एरिया, आणि तिथे संवेदनशीलता आणि समजा की काय आहे मजबुरी तिथे, आणि ते तुमच्या लक्षात नाही. तुम्हाला फक्त बडबड करायचं. कट टू आमचे नेता एकनाथजी शिंदे, त्यांनी ठरवलं की लाडकी बहीणला सन्मान द्यायचा आहे, क्लस्टर रिडेव्हलपमेंट कमाटीपुरामध्ये करायचं, आणि तिथे तुमचं फक्त हे बडबड. आणि मला वाटते की जे चाटा तुम्हाला भेटतील 16 तारीखला, नक्कीच एक फुल अँड फायनल फुल स्टॉप. कारण विधानसभामध्ये तुमचं 20 आमदार पण नाही, स्थानिक स्वराज में सिंगल डेसिमल मध्ये आहे, आणि आता एक नक्कीच शून्य. एकीकडे पाहायला गेलं तर नेहमी संजय राऊत शिंदे गटातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना असो, ते मिंदे म्हणून खूप हिणवतात. बघा, एक 0-0-0 हेच आहे त्यांची IQ लेवल, आणि हेच आहे त्यांच्या प्रती आमची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेला शत्रूची आवश्यकताच नाही, कारण साप पाळलं तर ते घरीच. ते बोलतात की शिंदे साहेब गद्दार आहेत, ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेत. आम्हाला काय गद्दारीची टायटल नाही पाहिजे. जे तुमची भ्रष्टाचारी आहे ते तुम्ही बघा. खिचडीमध्ये स्कॅम, कोविडमध्ये स्कॅम, बॉडी किट्समध्ये स्कॅम, मिठी रिव्हर डिसिल्टिंगमध्ये स्कॅम, कॉन्ट्रॅक्टरच्या स्कॅम, किती आहे तुमच्या स्कॅम्स आणि किती आहे तुमचं भ्रष्टाचार, त्याच्यावरती तुम्ही टिप्पणी नाही करणार. फक्त हे बयानबाजी करायचं तुमचं सर्वप्रथम ते हक झाले. एकनाथ शिंदे हे ठाण्यामधून उभे आहे, आणि ठाण्याची जी बॉर्डर आहे, ती ठाणे पालघरची बॉर्डर आहे, ती गुजरातला लागते. त्यामुळे एकनाथ शिंदेचा पुरेपूर वापर करून घेत आहे मोदी आणि शहा, असं त्यांनी त्यांची संयुक्त मुलाखत झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची, यामध्ये त्यांनी बोलले. बघा संजय राऊतजी, तुम्ही एक C ग्रेड स्क्रिप्ट रायटर आहे, आणि तुमच्या फ्लॉप फिल्म तुम्ही लिहत जा, आणि कोण बघणार नाही, कोण तुमच्यावरती विश्वास नाही करत, आणि फक्त एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे. तर आम्हाला आमचं काम करू द्या. आमच्या नेता आदरणीय एकनाथजी शिंदे, त्यांच्या प्रती आमची खूप आदर सन्मान आहे, कारण ते मास ग्रासरूट लीडर आहे, आणि त्यांनाच घेऊन आपण पुढे चालणार. मराठी माणूस म्हणून शिंदे साहेबांचा वापर केला जातोय मतांसाठी ठाण्यामध्ये, असं बोललं जातं. मराठी माणूससाठी आमचेच साहेबांनी काम केलं. तुम्ही काय केलं 25 वर्ष? सांगा मला. गिरणी कामगारसाठी काय केलं का? BDD चॉल रिडेव्हलपमेंटमध्ये स्थानिक लोकांना परत आणले आम्ही. 17,000 घर दिलं रमाबाई नगरमध्ये. तिथे तुमचं काय काम, योगदानच नाही, आणि फक्त मराठी अस्मिताचा तुम्ही उल्लेख केला. आमचे नेता एकनाथजी शिंदेनी अभिजात दर्जाच्या भाषा मराठीला दिलं प्रदेशमध्ये. हे सगळं संघर्ष असतो. तुम्ही फक्त तुमचं राजकारण घरी करा. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.